आज न्यायालयाबाहेरची सकाळ एखाद्या साध्या सकाळसारखी नव्हती. वातावरणात एक वेगळी शांतता पसरली होती. लोकांची गर्दी जमली होती. कुणी वर्तमानपत्र वाचत उभं होतं, तर कुणी हळू आवाजात चर्चा करत होतं. न्यायालयाच्या इमारतीवर पडणारी सूर्यकिरणं आजच्या निकालाचं गांभीर्य आणखी वाढवत होती. खोली क्रमांक 8 मध्ये आज असा निर्णय होणार होता, जो संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकणार होता. अभिषेक सिंह, वय 35 वर्ष, व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता, आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. त्याच्या डोळ्यात खोल थकवा दिसत होता आणि चेहऱ्यावरची ती ओळखीची चमक हरवली होती. त्यानं फिकट गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता. त्याच्या शेजारी त्याचा वकील बसला होता, जो सतत फाईलमधील कागद गंभीरपणे चाळत होता. दुसऱ्या बाजूला अंजली सिंह बसली होती. गडद लाल रंगाची ओढणी, डोळ्यात काजळ आणि चेहऱ्यावर अत्यंत असहाय्य असल्याचे भाव होते. तिच्या शेजारी शहरातील एक नामांकित वकील बसला होता, ज्यांनी यापूर्वी अनेक मोठे खटले जिंकले होते. न्यायमूर्ती यशवंत सिन्हा यांनी आसन ग्रहण करत फाईल उघडली. खटला क्रमांक 26, अंजली सिंह. हा खटला अनेक महिन्यांपासून सुरू होता. अंजलीनं तिचा पती अभिषेक, सासरे दत्तात्रेय सिंह, सासू सुमनदेवी आणि नणंद गौरी यांच्यावर मारहाण, हुंडा मागणी आणि मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्यासह अनेक गंभीर आरोप केले होते. न्यायालयात अंजलीच्या वकिलानं एकामागून एक सर्व आरोप पुन्हा मांडले. माझी ग्राहक अंजली सिंह गेली 3 वर्ष नरकासमान आयुष्य जगत आहे. तिचा पती अभिषेक सिंह यानं वारंवार तिच्यावर अत्याचार केले आहेत. अंजली यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे सर्व सत्य आता समोर आलं आहे. अहवाल सध्या आपल्या हातात आहे. न्यायमूर्ती महोदय, सर्व तथ्य स्पष्ट आहेत. अभिषेक आणि त्याचं संपूर्ण कुटुंब दोषी आहे. त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी विनंती आहे. हे ऐकताच अभिषेकनं मान खाली घातली. त्याच्या वकिलानं काही युक्तिवाद केले, पण ते फारसे प्रभावी ठरले नाहीत. पोलिसांचा अहवाल अंजलीच्या बाजूने होता. कागदपत्र, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावेही तिच्याच बाजूने झुकलेले दिसत होते. प्रत्यक्षात सुरुवातीच्या तपासादरम्यान अंजलीनं अत्यंत चालाखीने खेळी केली होती. तिनं तक्रार अशावेळी दाखल केली होती, जेव्हा तिच्या अंगावर काही जखमांच्या खुणा दिसत होत्या. त्या खुणा अभिषेकला मुद्दाम संतापवून झालेल्या वादातून निर्माण झाल्या होत्या. अंजलीकडे भरपूर पैसा होता. तिनं त्याच पैशांचा वापर अत्यंत नियोजनपूर्वक केला. तपास अधिकाऱ्यांपर्यंत वेळोवेळी पैशांची पाकिटं पोहोचत होती. त्यातून खोटे साक्षीदार उभे करण्यात आले आणि न्यायालयासमोर अशी कागदपत्र सादर करण्यात आली, ज्यात कधीच न घडलेल्या घटनांचा उल्लेख होता. दत्तात्रेय सिंह हे 66 वर्षांचे निवृत्त शिक्षक होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य मुलांना शिक्षण देण्यात घालवलं होतं. संपूर्ण परिसरात त्यांना मानाचं स्थान होतं. त्या काळात त्यांची तब्येतही ठीक नव्हती. हृदय कमकुवत झालं होतं. अशा अवस्थेत त्यांच्यावर लावलेले आरोप ऐकून कोणाचंही मन हेलावलं असतं. सुमनदेवी न्यायालयात बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू काही थांबत नव्हते. ज्या आईनं आयुष्यभर कुटुंब एकत्र ठेवलं, त्याच आईला आज आरोपी म्हणून उभं राहावं लागलं होतं. गौरीचं वय अवघं 23 वर्ष होतं. ती अजून शिक्षण घेत होती. एक दिवस स्वतःचं नाव न्यायालयात घेतलं जाईल असं तिनं कधी स्वप्नातही विचारलं नव्हतं. अखेर निकालाचा दिवस आला. न्यायमूर्ती यशवंत सिन्हा यांनी निर्णय वाचून दाखवला. या न्यायालयानं सर्व कागदपत्र, साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद काळजीपूर्वक ऐकले आहेत. अभिषेक सिंह दोषी आढळले आहेत. त्यांना 12 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच अंजली सिंह यांना निर्वाह भत्त्यापोटी दरमहा 1 लाख रुपये देण्याचे आदेश दिले जात आहेत. निर्णय ऐकताच न्यायालयात एकच खळबळ उडाली. अंजलीच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधानाचं हास्य उमटलं, पण तिनं ते लगेच लपवलं. अभिषेक मात्र शांतपणे उभा राहिला. त्यानं एकदाही मान वर केली नाही. पण त्याचवेळी अभिषेकच्या आईची हृदय पिळवटून टाकणारी आर्त किंकाळी संपूर्ण न्यायालयात घुमली. दत्तात्रेय यांनी डोळे मिटून घेतले आणि गौरी रडतच राहिली. संध्याकाळी जेव्हा अभिषेकला कारागृहात नेलं जात होतं, तेव्हा त्यानं मागे वळून पाहिलं. त्याचे वडील बाकावर बसले होते. त्यांची मान खाली झुकलेली होती. सुमन त्यांचा हात घट्ट धरून बसल्या होत्या आणि गौरी त्यांच्या शेजारी उभी होती. तिचे डोळे रडून लाल झाले होते. अभिषेकच्या ओठांवर फक्त एकच वाक्य होतं, बाबा, मी काहीच केलं नाही. दत्तात्रेय यांनी मान वर केली. त्यांच्या डोळ्यात असह्य वेदना होत्या, पण आवाजात अजूनही विश्वास होता. मला माहिती आहे बाळा, सत्य कायम दडपून ठेवता येत नाही. आपण पुन्हा लढू. तू अजिबात काळजी करू नकोस. मात्र त्या क्षणी कुणालाच कल्पना नव्हती की हे सत्य जगासमोर आणणारी एक व्यक्ती याच शहरात होती. ती अनेक वर्षांपासून अभिषेकचा विचार करत होती. त्याला विसरण्याचा तिनं खूप प्रयत्न केला होता, पण ती त्याला कधीच विसरू शकली नव्हती. तिचं नाव प्राजक्ता होतं. त्याच रात्री प्राजक्तानं वर्तमानपत्रातली बातमी वाचली. अभिषेक सिंह
यांना 12 वर्षाच्या कारावासाची शिक्षा. ही ओळ वाचताच तिच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडलं. तिनं ते नाव पुन्हा पुन्हा वाचलं, पण तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता. तिनं डोळे मिटले आणि अनेक वर्षांपूर्वीच्या आठवणी तिच्यासमोर उभ्या राहिल्या. शाळेचं ते मैदान, पुस्तकांचा सुगंध, मित्रमैत्रिणींची गंमत आणि एक मुलगा जो नेहमी वर्गात पहिल्या भागावर बसायचा आणि सर्वात जास्त मेहनत करायचा, तो अभिषेक होता. प्राजक्तानं वर्तमानपत्र पुन्हा हातात घेतलं, एक दीर्घ श्वास घेतला आणि ठरवून टाकलं की या खटल्याचं प्रत्येक गुपित ती उघड करणार. प्राजक्ताचं वय 32 वर्ष होतं. मुंबईतील एका मोठ्या विधी संस्थेत तिचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जायचं. ती तिच्या सहकारी वकिलांपेक्षा अधिक हुशार आणि तल्लख होती. तिनं अनेक कठीण खटले जिंकले होते. न्यायालयात ती बोलू लागली की न्यायमूर्ती देखील तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत. तिच्या आवाजात असा आत्मविश्वास होता की समोरच्या वकिलाचं धैर्यही कमी पडे. पण त्या रात्री ती फक्त एक साधी व्यक्ती होती. गच्चीत बसून ती समोरच्या अंधाराकडे पाहत राहिली. तिचा चहा थंड झाला होता, पण तिची नजर वर्तमानपत्रावरच खिळली होती. तिचे विचार मात्र भूतकाळात हरवले होते. प्राजक्तानं पहिल्यांदा अभिषेकला पाहिलं तेव्हा ती शाळेत शिकत होती. त्या शाळेत शिक्षणाचं वातावरण खूप चांगलं होतं. प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी ओळख होती. कुणी खेळात पुढं होतं, कुणी स्पर्धांमध्ये, तर कुणी चित्रकला किंवा नृत्यात. अभिषेक मात्र गणित आणि विज्ञानात अत्यंत हुशार होता. प्राजक्ताला आजही तो पहिला दिवस आठवत होता जेव्हा अभिषेकनं संपूर्ण वर्गाला कठीण वाटणारा प्रश्न सहज सोडवला होता. शिक्षकांनी त्याला उभं केलं. अभिषेक, इकडे ये आणि फळ्यावर हा प्रश्न सोडव. अभिषेक कोणतीही भीती न बाळगता उभा राहिला. त्यानं खडू हातात घेतला आणि आत्मविश्वासानं फळ्यावर लिहायला सुरुवात केली. काही क्षणांतच पूर्ण प्रश्न सोडवला गेला. संपूर्ण वर्गानं टाळ्यांचा कडकडाट केला. प्राजक्तानंही टाळ्या वाजवल्या, पण तिच्या टाळ्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं. एक अनामिक भावना होती जी तिलाच समजत नव्हती. हळूहळू तिची आणि अभिषेकची मैत्री झाली. अभिषेक फार कमी बोलायचा, पण जे बोलायचा त्यात विचारांची खोली असायची. प्राजक्ता खूप बोलायची, पण तिच्या प्रत्येक गोष्टीत अभिषेक मनापासून रस घ्यायचा. दुपारच्या सुट्टीत ते शाळेच्या जुन्या झाडाखाली बसायचे. कधी खाण्यापिण्याच्या गप्पा, कधी अभ्यासाच्या चर्चा, तर कधी आयुष्याविषयीचे विचार रंगायचे. एकदा अभिषेक म्हणाला, प्राजक्ता, मला मोठं होऊन एक उत्कृष्ट सॉफ्टवेअर अभियंता बनायचा आहे. मला असा संगणकीय कार्यक्रम तयार करायचा आहे जो लोकांचं आयुष्य अधिक सोपं करेल. हे बोलताना त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. प्राजक्ता हसत म्हणाली, आणि मला मोठं होऊन वकील व्हायचं आहे. अशी वकील जी खोट्याला कधी जिंकू देणार नाही. हे ऐकून अभिषेक हसला आणि म्हणाला, मग तर आपण दोघंही समाजासाठी खूप उपयोगी ठरणार आहोत. त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती की अनेक वर्षानंतर हीच गोष्ट इतकी महत्त्वाची ठरेल. काळ पुढे सरकत गेला. अभिषेकनं विज्ञान शाखा निवडली आणि त्यानंतर दोघांचे वर्ग वेगवेगळे झाले. त्यामुळे त्यांची भेट कमी झाली, पण संवाद मात्र कधीच थांबला नाही. प्राजक्ताला आजही एक संध्याकाळ स्पष्ट आठवत होती. शाळेच्या वार्षिक समारंभात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विषय होता, आधुनिक तंत्रज्ञान माणसाला एकाकी बनवत आहे का? त्या स्पर्धेत प्राजक्तानंही भाग घेतला होता. तिनं आपलं मत इतक्या प्रभावीपणे मांडलं की संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेलं. तिला प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही मिळालं. ती व्यासपीठावरून खाली उतरली तेव्हा गर्दीत अभिषेक उभा होता. तो तिच्यासाठी मनापासून टाळ्या वाजवत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू प्राजक्ता आजही विसरू शकली नव्हती. 12वी नंतर मात्र दोघांचे मार्ग वेगळे झाले. अभिषेकला मुंबईतील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला, तर प्राजक्ता कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेली. जाण्यापूर्वी दोघं शाळेतील त्याच जुन्या झाडाखाली भेटले. अभिषेक म्हणाला, प्राजक्ता, तुझी स्वप्न कधीच सोडू नकोस. प्राजक्ता हसत म्हणाली, हो, आणि तूही तुझ्या ध्येयापासून कधी दूर जाऊ नकोस. त्यानंतर दोघेही ओलावलेल्या डोळ्यांनी आपल्या आपल्या वाटेने निघून गेले. प्राजक्ताला त्यावेळी अजून बरंच काही बोलायचं होतं. तिच्या मनात अनेक भावना होत्या, पण शब्द मात्र ओठांपर्यंत येऊन थांबले. अभिषेकची नजर नेहमी त्याच्या ध्येयावर केलेली असायची, त्यामुळे प्राजक्ताच्या मनात त्याच्याविषयी असलेली भावना त्याला कधीच जाणवली नाही. काळ पुढे सरकत गेला. दूरध्वनी क्रमांक बदलले, आयुष्य बदललं, शहर बदलली आणि हळूहळू दोघांची जंग देखील वेगळी झाली. प्राजक्तानं अनेकदा अभिषेकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा समोर आला. कधी कामाचं ओझं, कधी जबाबदाऱ्या आणि कदाचित प्रेमासोबत येणारी ती अनामिक भीती. वर्षामागून वर्ष सरत गेली. प्राजक्ता मुंबईत परत आली आणि एक नामांकित वकील बनली. तिनं अनेक कठीण
खटले लढले आणि जिंकले. तिचं नाव सर्वत्र प्रसिद्ध झालं. पण त्या नावामागे एक हृदयही होतं, जे कधीकधी त्या जुन्या झाडाखाली घालवलेल्या क्षणांची आठवण काढत असे. आणि मग एक दिवस ते वर्तमानपत्र तिच्या हातात आलं. तिनं ती बातमी पूर्ण वाचली. हुंड्याचा आरोप, मारहाण, 12 वर्षाचा कारावास, दरमहा 1,00,000 रुपयांचा निर्वाह भत्ता आणि 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई. हे सगळं वाचून तिचं मन अस्वस्थ झालं. पण त्याचवेळी तिच्यातील वकील जागी झाली. तिला अनेक गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. पोलिसांचा तपास इतक्या वेगानं पूर्ण कसा झाला? अभिषेकच्या वकिलानं ठोस युक्तिवाद का केला नाही? सर्व आरोप इतक्या नेमकेपणाने आणि व्यवस्थित पद्धतीनं कसे मांडले गेले? हे सर्व पाहून तिला असं वाटत होतं की आरोप अचानक तयार झाले नव्हते, तर त्यामागे आधीपासूनच काही नियोजन होतं. प्राजक्ताच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होत होती. या प्रकरणात काहीतरी गंभीर गडबड होती आणि तिचं मन तिला सतत सांगत होतं की अभिषेक असं कृत्य कधीच करू शकत नाही. तोच अभिषेक जो शाळेत कुणाशीही भांडत नसे, जो नेहमी मित्रांना मदत करायचा, ज्याचे वडील शिक्षक होते आणि ज्यांनी त्याला शिकवलं होतं की सन्मान हा कमवावा लागतो, विकत घेता येत नाही. प्राजक्तानं थंड झालेल्या चहाचा एक घोट घेतला, कप बाजूला ठेवला आणि सरळ कार्यालयात गेली. तिनं संगणक उघडला आणि अभिषेक सिंह विरुद्ध अंजली सिंह असा शोध घेतला. खटल्याची संपूर्ण कागदपत्र तिच्यासमोर उघडली. ती रात्रभर बसून प्रत्येक तपशील वाचत राहिली. प्रत्येक शब्द, प्रत्येक परिच्छेद आणि प्रत्येक नोंद ती काळजीपूर्वक पाहत होती. पहाट होत आली तेव्हा तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तिनं एक ठाम निर्णय घेतला. ती आता अभिषेकच्या बाजूने हा खटला लढणार होती. तिनं तिच्या सचिव मृणालला दूरध्वनी केला. उद्या सकाळी मला अभिषेक सिंह यांची कारागृहात भेट घेण्यासाठी परवानगी मिळवायची आहे. आणि हो, आपण कठीण खटल्यांमध्ये ज्यांची मदत घेतो ती तपास पथकाची टीमही बोलवा. दूरध्वनी संपवल्यानंतर प्राजक्ता काही वेळ शांत बसून राहिली. तिच्या डोळ्यांसमोर वर्तमानपत्रातील अभिषेकचा चेहरा तरळत होता, थकलेला, खचलेला, एकटा. तिनं मनोमन स्वतःशीच म्हटलं, अभिषेक, यावेळी मी तुला एकटं पडू देणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता कार्यालयात पोहोचली तेव्हा तिच्या डोळ्यात झोप नव्हती, पण तिच्या पावलांत दृढ निश्चय होता. टेबलावर खटल्याच्या फायली विखुरलेल्या होत्या आणि तिच्या मनात सत्यासाठी लढण्याची ज्वाला प्रखरपणे पेटली होती. कारण तिला ठाऊक होतं की असत्य काही काळ टिकू शकतं, पण शेवटी विजय सत्याचाच होत असतो. मुंबईची सकाळ अजून पूर्णपणे जागी झाली नव्हती. रस्त्यांवर हलकी हालचाल सुरू झाली होती. चहाच्या टपऱ्या उघडत होत्या आणि शहर हळूहळू नव्या दिवसाच्या स्वागतासाठी सज्ज होत होतं. सकाळ अजून पूर्णपणे उजाडली नव्हती. वर्तमानपत्र वितरक सायकलींवरून आपल्या कामाला लागले होते, पण प्राजक्ताच्या कार्यालयात मात्र आधीपासूनच दिवे सुरू होते. ती आपल्या टेबलावर वाकून बसली होती आणि किमान तिसऱ्यांदा कॉफी संपवली होती. तिच्या समोरच्या वहीत तिनं असंख्य प्रश्न लिहून ठेवले होते. तेवढ्यात मृणालनं दरवाजावर टकटक केली. मॅडम, ते आले आहेत, प्राजक्ता म्हणाली. त्यांना आत पाठव. क्षणात 2 जण कार्यालयात आले. त्यापैकी एकाचं नाव अभि होतं. वय अंदाजे 45 वर्ष. तीक्ष्ण नजर, साधे कपडे आणि अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे दिसणारा. पण मुंबईत त्याच्या इतका कुशल गुप्त तपास करणारा दुसरा कुणी नव्हता. त्याच्या संस्थेचं नाव खूप प्रसिद्ध होतं. गेल्या 15 वर्षात त्यानं अनेक मोठी रहस्य उघडकीस आणली होती. त्याची सहकारी स्वाती सुमारे 30 वर्षांची होती. ती अत्यंत जागरूक आणि बुद्धिमान होती. डिजिटल पुरावे शोधण्यात तिचा हातखंडा होता. प्राजक्तानं दोघांना बसण्याचा इशारा केला. मला अंजली सिंहबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं आहे. तिच्या सवयी, तिचे आर्थिक व्यवहार, तिचे मित्रमैत्रिणी आणि विशेषतः ज्या दिवशी अभिषेक सिंह यांच्यावर आरोप करण्यात आले त्या दिवसाची प्रत्येक तपासाची माहिती मला हवी आहे. अभिनं कागदपत्रांकडे पाहिलं आणि विचारलं, मॅडम, आमच्याकडे किती वेळ आहे? प्राजक्ता शांतपणे म्हणाली, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर. एक निरपराध व्यक्ती कारागृहात आहे. त्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. अभि आणि स्वाती लगेच कामाला लागले. काही महिने उलटून गेले. एके दिवशी ते दोघे पुन्हा प्राजक्ताच्या कार्यालयात आले. यावेळी त्यांच्या हातात एक जाड फाईल होती. त्यात अनेक छायाचित्र, अहवाल आणि एक संचयिका होती. अभिनं ती फाईल टेबलावर ठेवली आणि म्हणाला, मॅडम, आम्ही शोधून काढलेली माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल. प्राजक्तानं उत्सुकतेनं विचारलं, काय मिळालं? अभिनं संगणक उघडला आणि म्हणाला, आम्ही अंजलीची समाज माध्यमांवरील खाती, दूरध्वनी नोंदी आणि पत्रकांचे तपशील तपासले. त्यातून समोर आलं की
गेल्या 18 महिन्यात अंजलीनं ऑनलाईन खरेदीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. महागडे कपडे, दागिने, बूट आणि घर सजावटीच्या वस्तू तिनं विकत घेतल्या आहेत. तो पुढे म्हणाला, अभिषेकचा पगार चांगला होता, पण त्याचं पैशात घर खर्च, आईवडिलांचा उपचार आणि गौरीचं शिक्षणही चालत होतं. मग एवढे पैसे आले कुठून? प्राजक्ता लक्षपूर्वक ऐकत होती. अभि पुढे म्हणाला, अंजलीकडे 2 पतपत्रिका होत्या. त्यापैकी एकाबद्दल अभिषेकला माहिती होती, पण दुसऱ्याबद्दल नव्हती. त्या दुसऱ्या पतपत्रिकेवर तिनं जवळपास 1 लाख रुपयांचं कर्ज केलं होतं. हे ऐकून प्राजक्तानं एक दीर्घ श्वास घेतला. अभिनं काही छायाचित्र समोर ठेवली आणि म्हणाला, आम्ही अभिषेकच्या शेजाऱ्यांशीही चर्चा केली. त्यापैकी तिघांनी सांगितलं की अभिषेक शहराबाहेर असताना अंजली घरी मेजवान्या आयोजित करायची. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत सुरू असायचं. अनेक तरुण तरुणी येत असत आणि सकाळी घराबाहेर मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसत. तो थोडा थांबला आणि पुढे म्हणाला, एकदा शेजारीन केतकीनं स्वतः पाहिलं होतं की सुमन घराच्या गच्चीवर उभ्या राहून रडत होत्या. केतकीनं त्यांना कारण विचारलं असता त्या म्हणाल्या होत्या, आम्ही आमच्या स्वतःच्या घरात कैद्यांसारखं आयुष्य जगतो आहोत. सुनेच्या वागण्यामुळे आम्ही खूप त्रस्त आहोत. अभिनं आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. एकदा दत्तात्रय यांनी घरातील मेजवानी थांबवण्यास सांगितलं. त्यावर अंजलीनं त्यांच्यासमोर दूरध्वनी उचलला आणि म्हणाली, मी फक्त एक फोन करेन आणि तुम्हा दोघांना तुरुंगात जावं लागेल. हे ऐकल्यानंतर दत्तात्रेय शांत झाले. कार्यालयात काही क्षण गंभीर शांतता पसरली. तेवढ्यात स्वातीनं संचयिका संगणकाला जोडली आणि म्हणाली, मॅडम, अंजलीनं असा आरोप केला होता की दत्तात्रेय यांनी तिच्यावर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी तिनं एक विशिष्ट तारीखही नमूद केली होती. प्राजक्तानं फाईल उघडली. हो, 8 मार्च. स्वाती म्हणाली, 8 मार्च रोजी दत्तात्रेय सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईतील एका रुग्णालयात होते. त्यांच्या हृदयाची महत्त्वाची तपासणी सुरू होती आणि ती संपूर्ण दिवस चालली होती. तिनं काही कागदपत्र समोर ठेवली. हे रुग्णालयाचे अधिकृत अभिलेख, वैद्यकीय अहवाल, तपासणीचं बिल आणि चित्रध्वनी यांच्या नोंदी आहेत. त्यात दत्तात्रेय सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णालयातच असल्याचं स्पष्ट दिसतं. प्राजक्ता क्षणभर स्तब्ध झाली. स्वाती पुढे म्हणाली, म्हणजे त्या दिवशी ते घरीच नव्हते. अभिनं लगेच पुढची माहिती दिली. आम्ही त्या दिवशी घराजवळील 2 दुकानदारांशीही चर्चा केली. त्यांनी सांगितलं की सकाळी एक रिक्षा दत्तात्रेय यांना रुग्णालयात घेऊन गेली होती आणि संध्याकाळी परत घरी आणलं होतं. प्राजक्तानं विचारलं, त्या रिक्षा चालकाचं नाव काय आहे? अभि उत्तरला, त्याचं नाव महेश आहे. तोही साक्ष देण्यासाठी तयार आहे. प्राजक्तानं आणखी एक फाईल उघडली आणि विचारलं, पोलीस अहवालाबाबत काही माहिती मिळाली का? अभि काही क्षण शांत राहिला आणि मग सावधपणे म्हणाला, हा खूप संवेदनशील विषय आहे. मी कोणाचं नाव सांगू शकत नाही, पण तपासादरम्यान अंजलीची या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याशी अनेक वेळा भेट झाली होती आणि प्रत्येक भेटीनंतर त्या अधिकाऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्याची नोंद आम्हाला आढळली आहे. प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य आणखी वाढलं. अभि पुढे म्हणाला, पोलीस ठाण्याजवळ एक चहाची टपरी आहे. तिचा मालक राज आहे. त्यानं सांगितलं की अंजली अनेकदा त्या तपास अधिकाऱ्याला पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस भेटत असे. प्रत्येक वेळी तिच्या हातात एक पिशवी असायची. प्राजक्तानं प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक लिहून घेतली. अभि आणि स्वाती निघून गेल्यानंतर ती बराच वेळ एकटीच बसून राहिली. तिच्यासमोर पुराव्यांचा ढीग पडला होता. रुग्णालयाची कागदपत्र, पतपत्रिकांची विवरणपत्र, शेजाऱ्यांचे जबाब, ध्वनिचित्र नोंदी आणि महेशचा पत्ता. एकामागून एक सगळे पडदे बाजूला सरकत होते. न्यायालयात स्वतःला अत्यंत दुःखी आणि असह्य स्त्री म्हणून दाखवणाऱ्या अंजलीचा आणखी एक चेहरा समोर येत होता. कपटी, नियोजनबद्ध आणि अत्यंत धोकादायक अशी स्त्री, जिनं फक्त आपल्या पतीलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला होता आणि त्यात ती यशस्वीही झाली होती. एका वृद्ध शिक्षकावर असे आरोप करण्यात आले होते की ज्यामुळे त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या सन्मानाची राख झाली होती. एका आईला हुंड्यासाठी लोभी ठरवण्याचा प्रयत्न झाला होता आणि एका तरुण मुलीला खोट्या खटल्यात ओढलं गेलं होतं. प्राजक्ताच्या मुठी आवळल्या गेल्या, पण तिला लगेच जाणवलं की केवळ हे पुरावे पुरेसे नाहीत. आता अभिषेकला प्रत्यक्ष भेटणं आवश्यक होतं. न्यायालयात फक्त पुरावेच महत्त्वाचे नसतात, सत्यही तितकंच महत्त्वाचं असतं आणि सत्य पूर्णपणे समोर येण्यासाठी संबंधित व्यक्तीचं म्हणणं ऐकणं गरजेचं असतं. तिनं ताबडतोब दूरध्वनी उचलला. मृणाल, उद्या मला कारागृहात जायचं आहे. परवानगीची व्यवस्था झाली का?
मृणाल म्हणाली, हो मॅडम, उद्या सकाळची वेळ निश्चित झाली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्राजक्ता मुंबईच्या कारागृहाबाहेर उभी होती. तिनं फिकट गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केला होता. हातात काळ्या रंगाची फाईल होती आणि चेहऱ्यावर अनुभवी वकिलाचा आत्मविश्वास दिसत होता. मात्र मनाच्या आत ती स्वतःला दाखवत होती त्यापेक्षा कमी स्थिर होती. प्रवेशद्वारावरील रक्षकानं तिची कागदपत्र आणि परवानगीपत्र तपासलं. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तिला आत जाण्याची परवानगी मिळाली. ती आत गेली तेव्हा तिच्यासमोर लांब कॉरिडॉर होता. दोन्ही बाजूंना उंच भिंती होत्या आणि वर काटेरी तारांचं कुंपण होतं. जमिनीवर जुन्या फरशा होत्या. हवेत बंदिस्त जागेचा एक विशिष्ट गंध दरवळत होता. काही वेळानंतर तिला एका खोलीत बसवण्यात आलं. समोर जाड काचेची भिंत होती. एका बाजूला प्राजक्ताची खुर्ची होती आणि दुसऱ्या बाजूला एक रिकामी खुर्ची ठेवली होती. प्राजक्तानं फाईल टेबलावर ठेवली, हात एकत्र केले, एक खोल श्वास घेतला आणि प्रतीक्षा करू लागली. थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला. एका रक्षकासोबत एक व्यक्ती आत आली. प्राजक्तानं त्याच्याकडे पाहिलं. तो अभिषेक होता. पण हा तो अभिषेक नव्हता ज्याला तिनं अनेक वर्षांपूर्वी त्या जुन्या झाडाखाली निरोप दिला होता. तो तेजस्वी डोळ्यांचा, हसतमुख आणि आत्मविश्वासानं चालणारा तरुण आता दिसत नव्हता. समोर बसलेला अभिषेक पूर्णपणे थकलेला दिसत होता. त्याचे केस विस्कटलेले होते, दाढी वाढलेली होती, डोळ्यांखाली काळी वर्तुळं स्पष्ट दिसत होती. कारागृहाचा पांढरा पोशाख त्याला आणखी अशक्त दाखवत होता. तो हळूच येऊन खुर्चीवर बसला. काही क्षण दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. मग अचानक त्याच्या डोळ्यात ओळखीची चमक उमटली. प्राजक्ता, तू? त्याच्या आवाजात आश्चर्य स्पष्ट जाणवत होतं. प्राजक्तानं हलकसं हसत उत्तर दिलं, हो अभिषेक, मीच. अनेक वर्षांनंतर प्राजक्ताला समोर पाहताच अभिषेकचे डोळे पाणावले. त्याने ताबडतोब नजर खाली वळवली आणि ओठ घट्ट मिटले. तो रडू इच्छित नव्हता. तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. काही क्षण पुन्हा शांतता पसरली. मग अभिषेक हळू आवाजात म्हणाला, तू इथे का आली आहेस प्राजक्ता? प्राजक्ता त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, मी तुझ्यासाठी आली आहे अभिषेक. अभिषेकच्या ओठांवर कडवट हसू उमटलं. मला 12 वर्षांची शिक्षा झाली आहे, हे तुला माहिती आहे ना? त्यासोबत 50 लाख रुपयांची नुकसान भरपाईही ठोठावली गेली आहे. माझे बाबा आजारी आहेत. माझी आई एकटीच सगळं सांभाळते आहे. गौरीचं शिक्षणही थांबलं आहे. तो काही क्षण थांबला. मग खोल वेदनेनं भरलेल्या आवाजात म्हणाला, माझ्याकडे आता उरलं तरी काय आहे ज्यासाठी तू इथे आली आहेस? प्राजक्तानं त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली, मला सत्य जाणून घ्यायचं आहे. अभिषेकनं तिच्याकडे क्षणभर निरखून पाहिलं आणि विचारलं, कसलं सत्य? प्राजक्ता शांतपणे म्हणाली, मी माझ्या तपास पथकाकडून संपूर्ण चौकशी करून घेतली आहे. मला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. पण आता मला तुझं सत्यही हवं आहे, तुझ्या शब्दात. हे ऐकताच अभिषेकनं डोळे मिटले आणि म्हणाला, माझं सत्य ऐकून काय उपयोग होणार आहे? न्यायालयानं निर्णय दिलाच आहे ना? प्राजक्ता ठामपणे म्हणाली, निर्णय बदलू शकतो. नवीन पुरावे समोर आले, खटला योग्य पद्धतीने लढला गेला तर बरंच काही बदलू शकतं. अभिषेक, मला तुझी वकील व्हायचं आहे. हे ऐकताच अभिषेक तिच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला. पण का? आपल्या दोघात फक्त मैत्रीच होती ना? प्राजक्ता हलकसं हसली आणि म्हणाली, आणि खरे मित्र एकमेकांना अंधारात एकटं सोडत नाहीत. अभिषेकनं एक दीर्घ श्वास घेतला. मग तो म्हणाला, ठीक आहे, तुला काय जाणून घ्यायचं आहे? प्राजक्ता म्हणाली, सगळं, अगदी सुरुवातीपासून. अभिषेकनं आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. जणू एखादं जुनं पुस्तक अनेक वर्षांनंतर उघडलं गेलं होतं आणि त्याची पानं हळूहळू उलगडत होती. तो म्हणाला, अंजलीशी लग्न होऊन 4 वर्ष झाली होती. सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. ती सुंदर होती, गोड बोलायची, आई वडीलही आनंदात होते. पण 6 महिन्यानंतर सगळं बदलायला लागलं. सुरुवातीला छोट्या छोट्या कारणांवरून वाद व्हायचे. अंजलीला सतत पैशांची गरज असायची. दर आठवड्याला तिला काहीतरी नवीन हवं असायचं. महागडे कपडे, दागिने, बाहेरचं जेवण. सुरुवातीला मी काहीच विरोध केला नाही. नवीन संसार असल्यामुळे मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत गेल्या. माझा पगारही कमी पडू लागला. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या बाबांकडून पैसे घे. मी त्याला समजावलं की बाबा आता निवृत्त झाले आहेत आणि त्यांचेही खर्च आहेत. त्यावर ती म्हणाली, मग त्यांची जमीन विकून टाक. ती जमीन त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टांची कमाई आहे. मी स्पष्ट नकार दिला. त्या दिवसापासून आमच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली. प्राजक्ता शांतपणे सगळं लिहून घेत होती. अभिषेक पुढे म्हणाला, मी आठवड्यातील 5 दिवस कार्यालयात असायचो. कधी कधी कामानिमित्त दुसऱ्या शहरातही जावं लागायचं. त्या काळात घरी आई, बाबा, गौरी आणि अंजली असायचे.
नंतर मला कळलं की माझ्या अनुपस्थितीत घरात काय घडत होतं. मी घराबाहेर गेलो की अंजली पूर्णपणे बदलून जायची. ती घरातील सून नसून मालकीण असल्यासारखी वागायची. वेळेवर जेवण बनायचं नाही, आईची औषधं लपवून ठेवायची आणि नंतर सहज म्हणायची की विसरले. आई किंवा बाबा काही बोलले तर मोठ्याने ओरडायला सुरुवात करायची. प्राजक्ताने विचारलं, मग तुला हे आधी का समजलं नाही? अभिषेक म्हणाला, कारण आई-बाबांनी मला काही सांगितलं नाही. त्यांना वाटायचं की त्यांच्या तक्रारींमुळे आमच्यात भांडणं होतील आणि संसार तुटेल. वेळ गेल्यावर सगळं सुधारेल अशी त्यांची आशा होती. एकदा आईनं हळूच मला सांगितलं होतं, बाळा, अंजलीचं वागणं थोडं विचित्र आहे. पण त्यावेळी मला त्या शब्दांचा खरा अर्थ समजला नाही. प्राजक्तानं खोल श्वास घेतला आणि विचारलं, मग पुढे काय घडलं? अभिषेकचा आवाज थरथरला. तो दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर तसाच उभा आहे. मी एका मोठ्या प्रकल्पाच्या कामासाठी शहराबाहेर गेलो होतो. पण काम अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण झालं आणि मला सुट्टी मिळाली. मी ठरवलं की घरी जाऊन आई-वडिलांना आश्चर्याचा आनंद द्यायचा. गल्लीत शिरताच दूरवरून मोठ्या आवाजात संगीत ऐकू येऊ लागलं. मला वाटलं शेजारी कुठेतरी कार्यक्रम असावा. पण जसजसा मी घराजवळ पोहोचलो तसतसं लक्षात आलं की तो आवाज माझ्याच घरातून येत होता. मी दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून स्तब्ध झालो. घरात मेजवानी सुरू होती. अनेक लोक होते, काही ओळखीचे, काही पूर्ण अनोळखी. संगीत इतकं मोठ्याने वाजत होतं की भिंतीही हादरत असल्यासारख्या वाटत होत्या. टेबलावर मद्याच्या बाटल्या होत्या आणि सर्वत्र पसारा झाला होता. मी घाईघाईनं आई-वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण ते घरात कुठेच दिसत नव्हते. मग मी वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एका खोलीचं दार बंद होतं. मी लगेच दार ठोठावलं. आतून आईचा आवाज आला, कोण आहे? मी म्हणालो, आई, मी आहे. दार उघड. दार उघडल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर प्रथम आश्चर्य उमटलं आणि लगेच दिलासा दिसू लागला. खोलीच्या कोपऱ्यात दत्तात्रेय खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. त्यांच्या औषधांचा मागमूस नव्हता. मोठ्या आवाजातील संगीतांमुळे त्यांच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. जणू डोकं फुटेल असं वाटत होतं. त्यांनी कानांवर कापड बांधलं होतं. मी आईला विचारलं, हे सगळं किती दिवसांपासून चालू आहे? आई हळू आवाजात म्हणाली, बाळा, तू घरात नसतोस तेव्हा असंच वारंवार घडतं. हे एक तास माझ्या मनात काहीतरी तुटलं. मी ताबडतोब खाली आलो आणि अंजलीला शोधू लागलो. ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बसून मोठ्याने हसत होती. मी तिला सांगितलं, ही मेजवानी आत्ताच थांबव आणि सगळ्यांना इथून जायला सांग. ती हसत म्हणाली, अरे, तू एवढ्या लवकर कसा आलास? मी पुन्हा तिला तेच सांगितलं, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावरील भाव पूर्ण बदलले. ती मोठ्याने म्हणाली, हे माझं घर आहे आणि इथे काय करायचं ते मी ठरवेन. मी तिला शांतपणे सांगितलं, हे माझ्या बाबांचंही घर आहे आणि त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे संगीत बंद कर. हे ऐकताच अंजली संतापली. ती म्हणाली, तुझ्या बाबांना नेमकं काय झाले? ते काही गेले नाहीत ना? सारखा आजारपणाचा बहाणा करत असतात. अभिषेकचा आवाज थरथरत होता. तो म्हणाला, प्राजक्ता, मी आयुष्यात कधीच कोणावर हात उचलला नव्हता, ना लहानपणी ना मोठा झाल्यावर. पण तिनं माझ्या आजारी बाबांबद्दल असं बोलताच माझा संयम सुटला. माझ्याकडून एक चापट मारली गेली, फक्त एकच. तो काही क्षण थांबला आणि पुढे म्हणाला, पण त्यानंतर जे घडलं ते मी कधी विसरू शकणार नाही. अंजलीनं माझ्याकडे एकटक पाहिलं. तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, अश्रू नव्हते. उलट तिच्या चेहऱ्यावर एक थंड शांतता होती. जणू ती याच क्षणाची वाट पाहत होती. तिनं लगेच दूरध्वनी उचलला आणि पोलिसांना बोलावलं. मला काही समजण्याच्या आतच पोलीस घरात पोहोचले. प्राजक्तानं पेन खाली ठेवला. अभिषेकचं बोलणं ऐकून तिच्या मनात वेदनेची लहर उठली. तिला स्पष्ट जाणवत होतं की एक सरळ मार्गी माणूस, ज्याने आयुष्यभर कोणाचंही वाईट केलं नव्हतं, ज्याने आपल्या वडिलांचा सन्मान आणि त्यांचं दुःख समजून घेतलं होतं, त्यांच्याकडून घडलेल्या एका चुकीचा वापर त्याच्याविरुद्ध शस्त्र म्हणून करण्यात आला होता. प्राजक्ता म्हणाली, तू हे सगळं तुझ्या वकिलाला का सांगितलं नाहीस? अभिषेक म्हणाला, मी त्याला सगळं सांगितलं होतं, पण त्याने मला समजावलं की यामुळे माझंच नुकसान होईल. हात उचलणं चुकीचं आहे, त्यामुळे शांत राहणंच योग्य ठरेल. प्राजक्ताने एक दीर्घ श्वास घेतला. म्हणूनच तू गप्प राहिलास. ती पुढे म्हणाली, अभिषेक, तू जे केलं ते चुकीचंच होतं. एक चापटही चुकीचीच असते, पण ती का घडली हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता माझ्याकडे असे अनेक पुरावे आहेत जे सिद्ध करतात की अंजलीचे अनेक आरोप खोटे आहेत. दत्तात्रेय त्या दिवशी रुग्णालयात होते, त्याचे ध्वनिचित्र पुरावे आहेत, साक्षीदार आहेत, पतपत्रिकांचे तपशील आहेत, शेजाऱ्यांचे जबाब आहेत. अभिषेकनं प्रथमच तिच्याकडे बारकाईनं पाहिलं. तू हे सगळं माझ्यासाठी केलंस प्राजक्ता?
ती शांतपणे म्हणाली, हो अभिषेक. तो पुन्हा विचारू लागला, पण का? प्राजक्ता क्षणभर थांबली आणि म्हणाली, कारण मला असत्याचा विजय कधीच पाहवत नाही आणि कारण तू असा माणूस नाही जो हे सगळं करू शकेल. अभिषेकचे डोळे पुन्हा पाणावले. यावेळी मात्र त्यानं अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला नाही. तो हळू आवाजात म्हणाला, मला भीती वाटते प्राजक्ता. प्राजक्तानं त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सांगितलं, आता कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नकोस. यावेळी न्याय मिळेल. मी तुला शब्द देते. कारागृहातून बाहेर पडताना प्राजक्ताचं मन खूप अस्वस्थ होतं, पण तिचा निर्धार अधिकच दृढ झाला होता. तिनं लगेच अभिला दूरध्वनी केला आणि सांगितलं, सर्व साक्षीदार पूर्ण तयारीत ठेवा. रुग्णालयातील प्रत्येक कागदपत्राची प्रत तयार ठेवा. ध्वनी चित्र नोंदीच्या प्रती तयार ठेवा आणि महेशला पुन्हा एकदा भेटा. या खटल्यात एकही चूक होता कामा नये. कोणतीही उणीव राहू नये. अभिनं ताबडतोब उत्तर दिलं, ठीक आहे मॅडम. पुढचे अनेक महिने अत्यंत कठीण गेले. अखेर खटला पुन्हा सुरू झाला. न्यायालयात वारंवार तारखा पडत होत्या. अंजलीचा वकील प्रत्येक वेळी नवीन अर्ज दाखल करत होता. कधी कागदपत्रांवर आक्षेप घेत होता, कधी साक्षीदारांच्या खात्रीशीरपणावर प्रश्न उपस्थित करत होता, तर कधी ध्वनिचित्र नोंदीच्या सत्यतेवर शंका उपस्थित करत होता. पण प्राजक्ता प्रत्येक वेळी संपूर्ण तयारीनिशी उभी राहत होती. तोपर्यंत अभिषेकला कारागृहात 1 वर्ष पूर्ण झालं होतं. दत्तात्रेय यांची प्रकृती आणखी खालावत चालली होती. सुमन छोट्या मोठ्या कामांमधून घर चालवत होत्या आणि गौरीनं आईला हातभार लावण्यासाठी स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. तिनं घरच्या घरी मुलांना शिकवणे घेण्यास सुरुवात केली होती. ही गोष्ट प्राजक्ताला समजताच तिनं स्वतः गौरीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. सुरुवातीला गौरीनं नकार दिला, पण प्राजक्ता तिला म्हणाली, गौरी, मला तुझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे आणि हे कुठलेही उपकार नाही. हे एका मैत्रिणीचं कर्तव्य आहे. हे ऐकून गौरीनं डोळे पुसले आणि तिची मदत स्वीकारली. अखेर तो महत्त्वाचा दिवस उगवला, निर्णयाचा दिवस. त्या सकाळी प्राजक्ता आपल्या कार्यालयात बसली होती. बाहेर अजून अंधुक प्रकाश होता. पहाट पूर्णपणे उजाडली नव्हती. तिच्या टेबलावर सर्व तयारी पूर्ण झाली होती. प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्षीदाराचा जबाब, प्रत्येक कागदपत्र आणि रात्रीभर मेहनत घेऊन तयार केलेलं अंतिम निवेदन. तिनं पुन्हा एकदा सगळं काळजीपूर्वक तपासलं. मग ती खुर्चीतून उठली आणि खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. बाहेरचं शहर हळूहळू जागं होत होतं. तिनं स्वतःशीच पुटपुटलं, आज अभिषेकला न्याय मिळणार. आज असत्याचा पराभव होणार. न्यायालयाबाहेर त्या दिवशी नेहमीपेक्षा खूप मोठी गर्दी जमली होती. अनेक महिन्यांपासून हा खटला संपूर्ण शहरातील चर्चेचा विषय बनला होता. प्रत्येकाला आज काय निकाल लागणार याची उत्सुकता होती. कुणाच्या हातात वर्तमानपत्र होतं, तर कुणी आपापसात चर्चा करत उभं होतं. खोली क्रमांक 8, तीच खोली जिथे काही महिन्यांपूर्वी अभिषेकला शिक्षा सुनावण्यात आली होती. आज त्याच खोलीत नव्या निर्णयाची वेळ आली होती. प्राजक्तानं काळा कोट परिधान केला होता. तिच्यासमोर टेबलावर फायली, पुरावे आणि साक्षीदारांची मोठी यादी ठेवलेली होती. तिचा चेहरा पूर्ण शांत होता, पण तिच्या डोळ्यात असा आत्मविश्वास दिसत होता की आज ती संपूर्ण ताकदीने लढणार होती. दुसऱ्या बाजूला अंजली तिच्या वकिलासोबत आली होती. तिच्या ओठांवर हलकंसं हसू होतं, मात्र यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्वीसारखा नव्हता. ती वारंवार प्राजक्ताकडे पाहत होती, पण प्राजक्तानं एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. आरोपीच्या जागी अभिषेक उभा होता. त्याने एकदा प्राजक्ताकडे पाहिलं. प्राजक्ताने हलकीशी मान डोलावली. अभिषेकने खोल श्वास घेतला. मागच्या बाकावर दत्तात्रेय आणि सुमन बसले होते. दत्तात्रेय यांच्या हातात छोटी जपमाळ होती. ते शांतपणे मणी फिरवत होते. सुमन यांनी डोळे मिटले होते आणि गौरी त्यांचा हात धरून बसली होती. तेवढ्यात न्यायमूर्ती यशवंत सिन्हा न्यायालयात आले. सर्वजण आदराने उभे राहिले. न्यायमूर्ती आसनास्थ झाल्यानंतर सर्वजण पुन्हा बसले. यशवंत सिन्हा यांनी फाईल उघडली आणि खटल्याची माहिती पुन्हा एकदा पाहिली. मग त्यांनी वर पाहत विचारलं, वकील महोदया, आपण तयार आहात का? प्राजक्ता उभी राहिली. तिनं फाईल हातात घेतली, क्षणभर थांबली आणि मग बोलायला सुरुवात केली. माननीय न्यायालय, आज मी आपल्या समोर असे काही पुरावे सादर करणार आहे जे या संपूर्ण खटल्याचं चित्र बदलून टाकतील. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली. प्राजक्ता पुढे म्हणाली, या खटल्यात अभिषेक सिंह, त्यांचे वृद्ध वडील, त्यांची आई आणि त्यांची बहीण यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या आरोपांच्या आधारे निर्णय देण्यात आला. अभिषेक जवळपास 1 वर्ष कारागृहात आहेत. त्यांचे वडील एक आदरणीय निवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धोका बसला.
त्यांच्या आई आणि बहिणीला समाजात अपमान सहन करावा लागला, पण सत्य इतकं कमकुवत नसतं की ते कायम लपून राहील. आज मी एकामागून एक सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडणार आहे. तिनं पहिली फाईल न्यायमूर्तींकडे दिली. माननीय न्यायालय, अंजली सिंह यांनी त्यांचे सासरे दत्तात्रेय सिंह यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला होता. हा आरोप 8 मार्च या तारखेशी संबंधित आहे. तिनं पुढील कागदपत्र समोर ठेवली. कृपया हे पहा. मुंबईतील सिटी हॉस्पिटलची अधिकृत नोंद. या नोंदीनुसार दत्तात्रेय सिंह यांना 8 मार्च रोजी सकाळी 9:15 रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि संध्याकाळी 6:15 त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यांच्या हृदयाची तपासणी संपूर्ण दिवस सुरू होती. प्राजक्ताचा आवाज न्यायालयभर स्पष्टपणे घुमत होता आणि प्रत्येकजण तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होता. इतक्यात अंजलीचा वकील उभा राहिला आणि म्हणाला, माननीय न्यायालय, ही कागदपत्र खरी आहेत की बनावट याची पडताळणी झाली पाहिजे. प्राजक्तानं अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, माननीय न्यायालय, म्हणूनच मी केवळ कागदपत्र घेऊन आलेली नाही, असं म्हणत तिनं इशारा केला. काही क्षणात पांढरा कोट घातलेले एक डॉक्टर हातात फाईल घेऊन न्यायालयात आले. प्राजक्ता म्हणाली, हे डॉक्टर गिरीश देशमुख आहेत, सिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ. 8 मार्च रोजी दत्तात्रेय यांची तपासणी यांच्याच देखरेखीखाली झाली होती. डॉक्टर गिरीश देशमुख म्हणाले, होय, ही माहिती पूर्णपणे सत्य आहे. 8 मार्च रोजी दत्तात्रेय सिंह संपूर्ण दिवस आमच्या रुग्णालयात होते. ही त्यांची अधिकृत वैद्यकीय नोंद आहे. त्यानंतर प्राजक्तानं संगणकावर ध्वनी चित्र नोंदी दाखवल्या. ती म्हणाली, ही 8 मार्चची रुग्णालयातील दृश्य नोंद आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रेय रिक्षातून उतरून रुग्णालयात प्रवेश करताना स्पष्ट दिसत आहेत आणि ही संध्याकाळी 6 वाजताची नोंद आहे, ज्यात ते रुग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहेत. न्यायालयात कुजबूज सुरू झाली. त्यानंतर महेशला साक्षीसाठी बोलावण्यात आलं. त्यानं त्याची वही दाखवली. 8 मार्चच्या तारखेसमोर स्पष्ट नोंद होती आणि दत्तात्रेय साहेबांना सकाळी 9 वाजता रुग्णालयात नेलं आणि संध्याकाळी 6:15 परत आणलं. महेश म्हणाला, मी त्यांना नेहमीच रुग्णालयात घेऊन जातो. ते अतिशय सज्जन माणूस आहेत. त्यानंतर प्राजक्तानं दुसरा पुरावा सादर केला. तिनं अंजलीच्या पतपत्रिकांचे तपशील न्यायालयासमोर ठेवले. अंजली सिंह यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. मात्र या कागदपत्रांनुसार गेल्या 18 महिन्यात त्यांनी ऑनलाईन खरेदीवर 13 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. महागडे कपडे, दागिने आणि इतर चैनीच्या वस्तू विकत घेतल्या आहेत. जर एखादं कुटुंब हुंड्यासाठी छळ करत असेल तर त्याच घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च कसा होऊ शकतो, ती पुढे म्हणाली. याशिवाय दुसऱ्या पतपत्रिकेवर 12 लाख रुपयांचं कर्जही आहे, ज्याची माहिती अभिषेकला देखील नव्हती. हे ऐकताच अंजलीच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास ढासळला. त्यानंतर प्राजक्तानं तिसरा पुरावा सादर केला आणि 3 साक्षीदारांना न्यायालयासमोर उभं केलं. पहिला साक्षीदारानं सांगितलं की अभिषेक घराबाहेर असताना रात्री उशिरापर्यंत घरात मेजवान्या सुरू असत, मोठ्या आवाजात संगीत वाजत असे आणि एकदा अंजलीनं दत्तात्रेय यांना धमकी देत सांगितलं होतं, गप्प बसा, नाहीतर तुम्हा सगळ्यांना तुरुंगात पाठवीन. दुसरी साक्षीदार केतकी होती. तिनं सांगितलं की तिनं सुमन यांना अनेकदा गच्चीवर उभं राहून रडताना पाहिलं होतं. कारण विचारल्यावर सुमन म्हणाल्या होत्या, आम्ही आमच्या स्वतःच्या घरात कैद्यांसारखं आयुष्य जगत आहोत. तिसरा साक्षीदार राज होता. त्यानं सांगितलं की अंजली अनेकदा तपास अधिकाऱ्याला पोलीस ठाण्याच्या मागे भेटत असे आणि प्रत्येक वेळी तिच्या हातात एक पिशवी असायची, जी ती त्या अधिकाऱ्याला देत असे. हे सर्व पुरावे आणि साक्षी ऐकल्यानंतर न्यायालयात एकच खळबळ उडाली. न्यायमूर्तींनी हातोडा आपटून शांतता राखण्याचे आदेश दिले. अंजलीच्या वकिलानं अनेक आक्षेप घेतले, पण प्राजक्तानं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्ट आणि ठोस उत्तर दिलं. त्यानंतर अंजलीच्या वकिलाची अंतिम बाजू मांडण्याची वेळ आली. त्यानं नेहमीप्रमाणेच अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाला कठोर शिक्षाच मिळाली पाहिजे असा युक्तिवाद केला. पण प्राजक्ता उभी राहिली. यावेळी तिनं कोणतीही फाईल हातात घेतली नाही. तिनं थेट न्यायमूर्तींकडे पाहिलं आणि म्हणाली, माननीय न्यायालय, आता मी कोणताही नवीन पुरावा सादर करणार नाही. मला फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. न्यायालय पुन्हा शांत झालं. प्राजक्ता पुढे म्हणाली, आपण अशा समाजात राहतो जिथे वैवाहिक वाद झाला की चूक नेहमी पुरुषाचीच असते असं गृहीत धरलं जातं. कुटुंबांवर आरोप झाले की सासरच्यांनाच दोषी मानलं जातं. ही एक अशी मानसिक चौकट बनते की ज्यामुळे आपण सत्याकडे निष्पक्षपणे पाहू शकत नाही. त्यामुळे एखादी स्त्री देखील स्वार्थी असू शकते.
खोटं बोलू शकते, कट रचू शकते आणि कायद्याचा गैरवापर करू शकते. ही शक्यता दुर्लक्षित केली जाते. तिनं क्षणभर थांबून पुढे सांगितलं, माननीय न्यायालय, दत्तात्रेय यांच्यावर लावलेला आरोप त्या दिवसाचा आहे ज्या दिवशी ते रुग्णालयात होते. हे आता निर्विवाद पुराव्यांनी सिद्ध झाला आहे. सुमन यांच्यावर हुंड्यासाठी लोभी असल्याचा आरोप करण्यात आला, पण त्याच घरात अंजली लाखो रुपयांची खरेदी करत होती. या सर्व गोष्टींचा विचार करताना आपण केवळ आरोपांकडे नाही तर वस्तुस्थितीकडे पाहणं आवश्यक आहे. गौरीवर अत्याचार केल्याचा आरोप त्या मुलीवर लावण्यात आला, जी स्वतः अजून शिक्षण घेत होती. प्राजक्ता क्षणभर थांबली, मग ती पुढे म्हणाली, अभिषेककडून चूक झाली. त्यानं एक चापट मारली आणि ती चूक होती. मी त्याचं समर्थन करत नाही, पण त्या एका क्षणामागची संपूर्ण परिस्थितीही समजून घेणं आवश्यक आहे. एका मुलानं आपल्या आजारी वडिलांना बंद खोलीत बसलेलं पाहिलं. आपल्या आईला स्वतःच्या घरात कैद झाल्यासारखं जगताना पाहिलं. त्या क्षणी त्याच्या मनात जो संताप निर्माण झाला तो कोणत्याही सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला असता. त्या एका चुकीसाठी तो जवळपास 1 वर्ष कारागृहात राहिला आहे. पण उरलेले सर्व आरोप हुंडा, छळ, अत्याचार आणि इतर सर्व गोष्टी पूर्णपणे असत्य आहेत. हा एक नियोजनबद्ध कट आहे. तिनं न्यायमूर्तींकडे पाहिलं. माननीय न्यायालय, माझी नम्र विनंती आहे की आजचा निर्णय केवळ सत्य आणि पुराव्यांच्या आधारे द्यावा आणि गेल्या 1 वर्षापासून तुटत चाललेल्या या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. हे बोलून प्राजक्ता बसली. संपूर्ण न्यायालयात अशी शांतता पसरली जणू काळच थांबला होता. न्यायमूर्ती यशवंत सिन्हा यांनी सर्व कागदपत्र पुन्हा काळजीपूर्वक पाहिली. मग त्यांनी वर पाहिलं आणि सांगितलं, न्यायालय 1 तासासाठी स्थगित करण्यात येत आहे. हातोड्याचा आवाज झाला आणि तो 1 तास उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत लांब वाटू लागला. प्राजक्ता न्यायालयाबाहेरील बाकावर बसली होती. तिचे डोळे मिटलेले होते. तेवढ्यात दत्तात्रेय तिच्याजवळ आले. ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, तू आज जे केलंस ते मी आयुष्यभर विसरणार नाही. प्राजक्तानं त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, काका, सत्याच्या बाजूने उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थ्यांना सत्याची साथ द्यायला शिकवलंत. आज मी फक्त त्याच शिकवणीचं पालन करत आहे. हे 1 तास दत्तात्रेय यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. 1 तासानंतर न्यायमूर्ती पुन्हा न्यायालयात आले. सर्वजण उभे राहिले आणि नंतर आपल्या जागेवर बसले. प्रत्येकाचा श्वास जणू रोखला गेला होता. यशवंत सिन्हा यांनी फाईल उघडली आणि निर्णय वाचण्यास सुरुवात केली. या न्यायालयानं सादर करण्यात आलेले सर्व नवीन पुरावे, साक्षीदारांचे जबाब, ध्वनिचित्र, नोंदी आणि रुग्णालयातील कागदपत्रांचा सखोल विचार केला आहे. ते पुढे म्हणाले, या न्यायालयाच्या मते दत्तात्रेय सिंह यांच्यावर लावण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत. उपलब्ध पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की संबंधित दिवशी ते रुग्णालयात उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप रद्द करण्यात येत आहेत. न्यायालयात पुन्हा कुजबूज सुरू झाली. न्यायमूर्ती पुढे म्हणाले, सुमनदेवी आणि गौरी यांच्यावरील सर्व आरोप देखील रद्द करण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही. त्यानंतर त्यांनी अभिषेककडे पाहिलं. अभिषेक सिंह यांनी स्वतः कबूल केलं आहे की त्यांनी एका प्रसंगी अंजलीवर हात उचलला होता. हे चुकीचं कृत्य होतं आणि न्यायालय त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मात्र त्यांनी त्या कृत्यासाठी जवळपास 1 वर्ष कारावास भोगला आहे. त्यामुळे या न्यायालयाचा निर्णय असा आहे की अभिषेक सिंह यांना उर्वरित शिक्षेतून मुक्त करण्यात येत असून त्यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. निर्णय ऐकताच मागील बाकावर बसलेल्या गौरीनं सुमन यांचा हात घट्ट पकडला. न्यायमूर्ती पुढे म्हणाले, याशिवाय अंजली सिंह यांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे अभिषेक आणि त्यांच्या कुटुंबाला मानसिक तसेच आर्थिक हानी सहन करावी लागली आहे. त्यामुळे अंजली सिंह यांनी 50 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून अदा करावेत. संपूर्ण न्यायालय स्तब्ध झालं. न्यायमूर्तींचा आवाज पुन्हा घुमला. तसेच न्यायव्यवस्थेची दिशाभूल करणे, न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवणे आणि निरपराध कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवणे या गुन्ह्यासाठी अंजली सिंह यांना 4 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या निर्णयात मंजूर करण्यात आलेली 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि दरमहा 1 लाख रुपयांचा निर्वाह भत्ता यासंबंधीचे आदेश पूर्णपणे रद्द करण्यात येत आहेत. यानंतर काही क्षण थांबून त्यांनी न्यायालयात उपस्थित सर्वांकडे पाहिलं. या न्यायालयाचा समाजाला एक स्पष्ट संदेश आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे. तो कोणालाही निरपराध व्यक्तीला अडकवण्यासाठी वापरण्याचा साधन नाही. जो कोणी कायद्याचा असा गैरवापर करतो तो स्वतः कायद्याच्या दृष्टीने दोषी ठरतो. हातोडा पुन्हा आपटला आणि त्याच क्षणी गेल्या 1 वर्षाचं ओझंही जणू खाली पडलं. न्यायालयाबाहेर येताच अभिषेकनं खोल श्वास घेतला.
जवळपास 1 वर्षानंतर मोकळ्या हवेत घेतलेला तो श्वास त्याला विलक्षण हलकं वाटत होतं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा जुनं तेज परत येऊ लागलं होतं. त्याने डोळे मिटले. सूर्यकिरणं त्याच्या चेहऱ्यावर अलगद पडत होती. काही क्षणांनी त्यानं डोळे उघडले. समोर दत्तात्रेय उभे होते. दोघांमध्ये काही क्षण निशब्द शांतता होती. मग अभिषेक पुढे गेला आणि त्यानं आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारली. दत्तात्रेय यांनी त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. सुमन आणि गौरी देखील त्यांच्याजवळ आल्या आणि काही क्षणातच ते चौघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. थोड्या अंतरावर उभी असलेली प्राजक्ता हे सगळं पाहत होती. ते दृश्य पाहून तिचे डोळेही पाणावले होते, पण तिच्या ओठांवर समाधानाची सुंदर स्मितरेषा होती. काही वेळानंतर अभिषेक तिच्याजवळ आला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, प्राजक्ता, तू माझ्यासाठी जे केलंस, इतकं बोलून त्याचा आवाज अडखळला. प्राजक्ता शांतपणे म्हणाली, हे माझं कर्तव्य होतं. अभिषेकनं मान हलवली आणि म्हणाला, नाही, हे फक्त कर्तव्य नव्हतं, तू हे मनापासून केलंस आणि मला जाणून घ्यायचं आहे का? प्राजक्तानं त्याच्याकडे पाहिलं. दोघांमध्ये काही क्षण निशब्द शांतता पसरली. मग ती हळू आवाजात म्हणाली, अभिषेक, तुला आपल्या शाळेतील ते झाड आठवतं का? अभिषेकच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. हो, अगदी स्पष्ट आठवतं. प्राजक्ता म्हणाली, त्या झाडाखाली एकदा मला तुला काही सांगायचं होतं, पण तेव्हा धाडस झालं नाही. आज मात्र सांगते. तिनं एक खोल श्वास घेतला. मी तुझ्यावर खूप वर्षांपासून प्रेम करत आले आहे. शाळेच्या दिवसांपासून, त्या झाडाखाली बसण्याच्या आधीपासून सुद्धा. पण तू तुझ्या स्वप्नांच्या मागे इतका रमला होतास की तुला माझ्या भावना कधी जाणवल्याच नाहीत आणि मीही त्या कधी व्यक्त केल्या नाहीत. पण आज जर सांगितलं नाही तर कदाचित पुन्हा कधी सांगू शकणार नाही. हे ऐकताच अभिषेकच्या डोळ्यात भावनांचा पूर दाटून आला. तो हळू आवाजात म्हणाला, प्राजक्ता, मला खरंच काहीच माहीत नव्हतं. मला याची अजिबात कल्पना नव्हती. प्राजक्ता शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. अभिषेक पुढे म्हणाला, पण आज मला एक गोष्ट नक्की समजली आहे. आयुष्यात जो माणूस आपल्या सर्वात कठीण काळात आपल्यासोबत उभा राहतो, कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्यासाठी लढतो, संपूर्ण जगाचा विश्वास उडाल्यावरही आपल्यावर विश्वास ठेवतो, तो साधा माणूस नसतो. असं म्हणत त्यानं तिचा हात हातात घेतला. प्राजक्ता, मला एक संधी देशील का? नव्याने आयुष्य सुरू करण्याची. हे ऐकताच प्राजक्ताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलला होता. ती हसत म्हणाली, मी तर याच दिवसाची वाट पाहत होते. काही महिन्यांनंतर अभिषेक आणि अंजली यांचा घटस्फोट पूर्ण झाला. त्यानंतर एका मंदिरात केवळ कौटुंबिक आणि काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत अभिषेक आणि प्राजक्ताचा विवाह पार पडला. दत्तात्रेय यांनी अभिषेकच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, बाळा, यावेळी तू योग्य व्यक्तीची साथ निवडली आहेस. अभिषेकनं प्राजक्ताकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, हो बाबा, यावेळी अगदी योग्य. सुमन यांनी प्राजक्ताला मिठी मारली आणि म्हणाल्या, मुली, तू आमच्यासाठी जे केलंस ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. प्राजक्ता हसून म्हणाली, आई, हे कुटुंब आता माझंही कुटुंब आहे. गौरी शेजारी उभी होती. तिनं प्राजक्ताचा हात धरला आणि फक्त एक शब्द उच्चारला, वहिनी. त्या एका शब्दात प्रेम, आदर आणि आपलेपणा भरून वाहत होता. सर्वजण निघून गेल्यानंतर अभिषेक आणि प्राजक्ता मंदिराच्या पायऱ्यांवर बसले. आकाशात तारे लुकलुकत होते. अभिषेकनं हसत विचारलं, प्राजक्ता, एक प्रश्न विचारू का? ज्या रात्री तू वर्तमानपत्रात माझ्याबद्दलची बातमी वाचलीस, त्यावेळी तुला क्षणभरही वाटलं नाही का की मी खरंच दोषी असेन? प्राजक्तानं त्याच्याकडे पाहिलं आणि तात्काळ उत्तर दिलं, नाही. अभिषेकनं आश्चर्याने विचारलं, का? प्राजक्ता हसली आणि म्हणाली, कारण मी तुला ओळखते अभिषेक. तुझं मन ओळखते. जो मुलगा इतरांचे वाद मिटवायचा, लोकांना समजावून सांगायचा, नेहमी इतरांचा विचार करायचा आणि आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी जगायचा, तो असं कधीच करू शकत नाही. अभिषेकनं आकाशाकडे पाहिलं आणि म्हणाला, काश मला हे आधीच समजलं असतं. प्राजक्ता हसत म्हणाली, उशिरा का होईना समजलं तरी. आणि दोघेही मनापासून हसले. त्या रात्री मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या त्या दोन व्यक्तींसाठी आयुष्याने एक नवीन दार उघडलं होतं. असा मार्ग ज्यात वेदना नव्हती, फसवणूक नव्हती, फक्त विश्वास, प्रेम आणि नव्या सुरुवातीचं सुंदर स्वप्न होतं. या कथेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. सत्य काही काळासाठी दडपलं जाऊ शकतं, पण कायमचं नाही. फसवणूक, कपट आणि कायद्याचा गैरवापर यामुळे एखाद्या निरपराध व्यक्तीला काही काळ त्रास होऊ शकतो, पण शेवटी सत्य समोर येतच आणि न्याय मिळतोच. तसेच कोणत्याही व्यक्तीबद्दल केवळ आरोप ऐकून निर्णय घेऊ नये. प्रत्येक कथेला दुसरी बाजू देखील असते आणि ती समजून घेणं तितकंच आवश्यक असतं. कोणत्याही आरोपाचं किंवा वादाचं सत्य केवळ सक्षम न्यायव्यवस्था आणि कायदेशीर
प्रक्रियेद्वारेच निश्चित होऊ शकतं. त्यामुळे वास्तविक आयुष्यातील कोणत्याही प्रकरणात तज्ज्ञ आणि कायदेशीर सल्ल्यावरच विश्वास ठेवा.